बिंदास बोलूंगा ठाकुर के बिंदास बोल में मैं उमेश आप सभी का दिल से स्वागत करता हूं। मित्रांनो, आज मी रिव्ह्यू करणार आहे 30 मे रोजी रिलीज होणारा सिनेमा म्हणजे वाघाचे पंजे। अच्छा, वाघाचे पंजे हे तर कसले पंजे असतील हा आपण अनुमान लावू शकत नाही। त्याचं कारण असं की या ट्रेलरमध्ये जे पंजे मला तरी दिसत आहेत ते पंजे म्हणजे संजय नार्वेकरच्या अवतीभोवती जे त्याला घेरून बसलेले पंजे आहेत ते पंजे असावे असं मला वाटतं। कारण हा जो सिनेमा हा तद्दन कॉमेडी सिनेमा आहे, सेक्स कॉमेडी सिनेमा आहे। 3 हिरो या सिनेमामध्ये आहेत, 3 हिरोईन्स आहेत। दीपाली सय्यद एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळणार आहे आणि संजय नार्वेकर याचं उशिरा लग्न झालेलं आहे, पुन्हा त्याला काहीतरी आजार झालाय असा सगळी अफवा पसरते आणि त्यामध्ये काहीतरी गडबड घोटाळा घडतोय असं मला एकंदरीत या ट्रेलरवरून दिसतंय। आणि त्याची जी बायको आहे ती जी त्याच्यावरती हवी होते म्हणजे सेक्स कॉमेडी असल्यामुळे ही गंमत तुम्हाला नक्कीच अनुभवता येणार आहे 30 मेला थिएटर्समध्ये। आणि संजय नार्वेकरकडे एक वेगळा टायमिंग आहे, सगळ्याच कलाकारांकडे वेगवेगळ्या टायमिंगने ते या सिनेमामध्ये आपल्याला दिसणार आहेत। आणि खरं सांगू का, हा सिनेमा डोकं बाजूला ठेवून बघण्यासारखा सिनेमा आहे। त्याचं कारण सेक्स कॉमेडी म्हटली की बाई त्याच्यात नॉनव्हेज डायलॉग्स येणार आहेत, सिच्युएशन्स अशा क्रिएट होणार आहेत की तुम्हाला हसावंच लागणार आहे। आणि एकंदरीत जी गोष्ट आहे लग्नाभोवती फिरती गोष्ट, लग्न ज्यांचं झालंय त्यांचे प्रॉब्लेम्स नाही होत आहेत ते काहीतरी वेगळं करतात आणि यामध्ये थोडीशी विलनिश पॉईंट आहे, काहीतरी गडबड होणार आहे आणि याच्यातलं एक कोणीतरी गडबड करणार आहे असं मला एकंदरीत या ट्रेलरवरून वाटतंय। तर 30 मेला हा जेव्हा सिनेमा रिलीज होईल तेव्हा आपल्याला याचं सगळं कारण काय ते कळणार आहे। पण ना खरं सांगू काय, म्हणजे वाघाचे पंजे हे टायटल मुळात मला ऑडियन्सला कॅची करणारं वाटतं। हा ट्रेलर खूप छान आहे, ट्रेलर बघितल्यानंतर लोकांना तिकीट काढायची इच्छा होईल एवढं चांगलं ट्रेलर कट केलेलं आहे। गोष्ट काय असेल ती माहीत नाही, पण सेक्स कॉमेडीवरती गोष्ट आहे। स्क्रीन प्ले चांगला वाटतोय, डायलॉग्स ही मस्त आहेत, याचं सिनेमॅटोग्राफी ही क्लास आहे। खूपच रिच सिनेमा दिसतोय, खूपच खर्च केला या सिनेमावर असं दिसतंय। एकंदरीत कास्टिंग बघितली तर ही हेवी बजेट सिनेमा आहे मराठीमध्ये, एकदम हेवी नाही पण ठीक आहे, बजेट आहे या सिनेमाला आणि ते दिसतंय मुळात। आणि त्यामुळे याच्यातली गाणी म्युझिक खूप छान वाटतंय, एंटरटेनर आहे, वन टाइम वॉच असणार आहे कदाचित हा सिनेमा। पण हा ट्रेलर खूप क्लास कापलेला आहे, खूप क्लास आहे। हा ट्रेलर बघितल्यानंतर नक्कीच तुम्ही तिकीट काढाल। टायटलवरून नाही शक्य, पण ट्रेलर बघितल्यानंतर त्या ट्रेलरची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तुम्ही ट्रेलर पूर्ण बघू शकता पूर्ण आवाजानेशी। आणि खरं सांगू का, संजय नार्वेकरसाठी सिनेमा बघा। संजय नार्वेकर हा पुन्हा कमबॅक करतोय आणि कमबॅक करेल अशी पूर्ण खात्री आहे मला या सिनेमाद्वारे। कारण काय म्हणते ना, एक उत्कृष्ट नट, कॉमेडीचा खूप चांगला सेन्स असलेला नट संजय नार्वेकर, ह्याची कॉमेडी किंवा त्याची स्टाईल ॲक्टिंगची खूप वेगळी आहे आणि ह्या नटांचे तुम्ही सिनेमे बघायलाच हवेत। तर नक्की बघा, म्हणजे वाघाचे पंजे हा सिनेमा 30 मेला रिलीज होतोय हा सिनेमा आणि तुमचे पैसे वसूल होतील। हसून हसून पोट दुखणार आहे, कारण की जे सीन्स याच्यामध्ये आहेत ते सेक्स कॉमेडीला धरून आहेत। आता एक दीपाली सय्यद त्याला काहीतरी दूध प्यायला सांगते, म्हणजे त्याच्या बायकोला, तर तीच पिते आणि काय गडबड होऊ शकते, तर ते दूध कसलं असेल काय असेल हे तुम्ही अंदाज लावू शकता। तर अशा काही गोष्टी आहेत आणि धमाल येणार आहे। तर अवश्य बघा हा सिनेमा, म्हणजे वाघाचे पंजे संजय नार्वेकरसाठी आणि दीपाली सय्यदसाठी सुद्धा, कारण बऱ्याच वर्षांनी किंवा बऱ्याच कालावधीनंतर दीपाली सय्यद सुद्धा आपल्याला सिनेमात दिसते। तर भेटूया, जे सिनेमा रिलीज होईल तेव्हा त्याचा रिव्ह्यू करेन। तेव्हा जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका। तुमच्या ज्या काही सूचना असतील त्याचं पालन करेन आणि रिव्ह्यूमध्ये जर काही चेंजेस हवे असतील तर ते मी करेन। धन्यवाद।